नमस्कार मंडळी, मी योगेश देशपांडे. आपल्या मराठी हॉरोस्कोप विथ योगेश देशपांडे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करीत आहे. या व्हिडिओमध्ये आपण फेब्रुवारी 2026चे कर्क राशीचे मासिक राशी भविष्य पाहू. या महिन्यामध्ये 3 फेब्रुवारीला बुध ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल, 6 फेब्रुवारीला शुक्र ग्रह कुंभ राशीत प्रवेश करेल, 12-13 फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल आणि 23 फेब्रुवारीला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल. तर या 4 ग्रहांच्या कुंभ राशीतील प्रवेशामुळे कर्क राशीवर त्याचे काय परिणाम होतात पाहू. हा महिना कर्क राशीतील जातकांसाठी चढ उताराने भरलेला राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला विशेष रूपात या महिन्यात आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, कारण महिन्याच्या सुरुवातीला दुसऱ्या भावात केतू, अष्टम भावात राहू आणि द्वादश भावात वक्री बृहस्पती विराजमान असतील, जी पूर्ण महिना त्याच भावामध्ये कायम राहतील. तर सूर्य, मंगळ, बुध, शुक्र महिन्याच्या सुरुवातीला सप्तम भावात आणि महिन्याच्या उत्तरार्धात 4ही ग्रह अष्टम भावात म्हणजे कुंभ राशीत राहूसोबत विराजमान होतील आणि त्यावर द्वादश भावात बसलेले वक्री बृहस्पतीची दृष्टीही असेल. या सर्व ग्रहांच्या स्थितीमुळे तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असेल. व्यवसायात चढ उतार असले तरी चांगले परिणाम त्याचे होतील आणि व्यवसायात आपली चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांनी महिन्याच्या सुरुवातीला विशेषतः पहिल्या 6 पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. महिन्याच्या उत्तरार्धात त्यांना कामाचा ताण येऊ शकतो, म्हणून त्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. रोमॅन्टिक बाबींसाठी महिना चांगला राहील. तुमचे प्रेम फुलेल आणि प्रेमविवाहासाठी परिस्थिती निर्माण होऊ शकतात. विवाहित जातकांना प्रेमसंबंधात काही समस्या येऊ शकतात. खर्च जास्त असेल, म्हणून तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. विद्यार्थ्यांसाठी संमिश्र काळ असेल. कर्क राशीच्या व्यक्तींनी हनुमान चालीसाचा नियमित पाठ करावा. धन्यवाद.